जय श्रीराम सगळ्यांचं आपल्या रुद्र डेअरी फार्मवरती सहर्ष स्वागत आहे। आज 5/3/2026 रोजी आपल्या फार्मवरती कमीत कमी एक 14 ते 15 गायी उपलब्ध आहेत। त्याच्यातल्या काही गायी सेल झालेल्या आहेत आणि ज्या गायी आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या गायींचा आपण हे व्हिडिओद्वारे परिचय करून देऊ। ही आपल्या फार्मवरची एक नंबरची गाय आहे, प्युअर भावनगर ब्रीड लाईनमध्ये। कानाची साईज बघू शकता, माथा बघू शकता पुढं आणि एकदम शांत समाधान आहे। हिची दुधाची कॅपॅसिटी एक ते 12 ते 14 लिटर पर्यंत राहील। एकदम शांत समाधान आहे आणि अजून वेळेला हिला एक 10 ते 12 दिवस वेळ आहे। हिची आपण किंमत 80,000 रुपये ठेवलेली आहे। हिची फायनल किंमत 75,000 रुपये होईल। कोणाला जर खरेदी करायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। ही आपल्या फार्मवरची 2 नंबरची गाई आहे। अजून वेळेला हिला एक 5 ते 6 दिवस वेळ आहे। हिची दुधाची कॅपॅसिटी एक 10 ते 12 लिटर पर्यंत राहील। हिची किंमत आपण 60-65,000 रुपये सांगतोय, पण फायनल व्यवहार 55,000 रुपये होईल। एकदम शांत स्वभावाची आणि 10 ते 12 दिवस वेळ येईल खाली वाढण्यासाठी। ही आपल्या फार्मवरची 3 नंबरची गाई आहे, एकदम मोठ्या मापाची आहे। हिची दुधाची कॅपॅसिटी 12 ते 14 लिटर पर्यंत राहील। अजून हिला एक 8 ते 10 दिवस वेळ आहे। गाभणमध्ये दुसऱ्या वेताला खाली होईल। एकदम मोठ्या मापाची आणि एकदम शांत स्वभावाची गाई आहे। हिची किंमत आपण सांगायला 70-75,000 रुपये सांगतोय, पण फायनल व्यवहार 65,000 रुपये होईल। ही आपल्या फार्मवरची 4 नंबरची गाई आहे। अजून वेळेला एक किला 8 ते 10 दिवस वेळ आहे। एकदम शांत स्वभावाची आहे आणि दुसऱ्याच वेताला खाली व्हायला आहे। एकदम शांत स्वभाव आहे, 4-4.5 बाजूला आहे आणि एकदम प्युअर भावनगर ब्रीड लाईनमध्ये आहे, चॉकलेटी कलरमध्ये आणि दुसऱ्या वेताला खाली व्हायला। हिची किंमत आपण सांगायला 60-65,000 रुपये सांगतोय, फायनल व्यवहार 55,000 रुपये होईल। ही आपल्या फार्मवरची 5 नंबरची गाई आहे, प्युअर भावनगर ब्रीड लाईनमध्ये, एकदम टॉप क्वालिटीमध्ये दुसऱ्या वेताला खाली व्हायला आहे। अजून हिला खाली होण्यासाठी एक 10 ते 12 दिवस वेळ आहे। दुधाची कॅपॅसिटी हिची 12 ते 13 लिटरपर्यंत राहील। हिची सांगायला किंमत आपले 60-65,000 रुपये सांगतोय, पण 55,000 रुपयाला हिचा फायनल व्यवहार होईल। ही आपल्या फार्मवरची 6 नंबरची गाई आहे। एक 25 ते 30 दिवस वेळ आहे। एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहे। तिचं वशिंड बघू शकता, कानाची साईज बघू शकता, शिंग पाठीमागं शिंग आणि एकदम 4-4.5 बाजूला आहे। अजून 25 ते 30 दिवस वेळ असल्यामुळं हिची किंमत आपण सांगायला हिला 60-65,000 रुपये सांगतोय, पण फायनल किंमत हिची 55,000 रुपये होईल। हीच गाई जर आपण जवळ आल्यावर जर घ्यायचं म्हणलं तर 65,000 ते 70,000 रुपये लागतील, पण तिला टाईम असल्यामुळं 20 ते 22 दिवस टाईम असल्यामुळं तिची किंमत आपण 55,000 रुपये फायनल ठेवलेली आहे। आणि एकदम टॉप क्वालिटीमध्ये जर कोणत्या शेतकऱ्यांना सांभाळायची इच्छा असेल, काही शेतकऱ्यांना सांभाळून गाई दुधासाठी पाहिजे असेल तर ही एकदम उत्तम गाई आहे। हिचा फायनल रेट 55,000 रुपये राहील। ही आपल्या फार्मवरची 7 नंबरची गाई आहे। दुसऱ्या वेताला खाली व्हायला आहे। अजून हिला एक 15 ते 16 दिवस वेळ आहे खाली व्हायण्यासाठी। एकदम मोठ्या मापाची आहे। दुधाची कॅपॅसिटीची 12 ते 14 लिटरपर्यंत राहील। एकदम शांत स्वभावाची आहे। हिची किंमत सांगायला आपण सांगतोय 65 सांगतोय, 70 सांगतोय, पण हिचा फायनल व्यवहार 55,000 रुपये होईल। ही आपल्या फार्मची 7 नंबरची गाई आहे, काबऱ्या गिरमध्ये वेलेली आहे। याला आज वेलेला एक 5वा दिवस आहे। आत्ता हिला एका टायमाला 3.5 ते 4 लिटरपर्यंत चिक निघतोय। दुधाची कॅपॅसिटीची 10 ते 12 लिटरपर्यंत राहील। आत्ताला करंट दूध हिचं 3.5 ते 4 लिटर भरते आणि याला खाली कारवड झालेली आहे। ही बघू शकता, एक 5 दिवसाची कारवड आहे। एकदम पिळायला शांत आहे आणि कोणाला जरीचा दुधाचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर तो पण भेटेल। आणि व्हिजिट जर केली फार्मवरती तर त्यांना पारदर्शकपणे आपण दूध पिळून दिलं जाईल। आणि हिची फायनल किंमत आपण एक 45,000 ठेवलेली आहे। सांगायला 50-55,000 रुपये सांगतोय, पण 45,000 रुपयाला फायनल व्यवहार होईल। ही आपल्या फार्मची 8 नंबरची गाई आहे। पहिल्याच वेताला खाली व्हायला आहे। अजून वेळेला हिला एक 20 ते 22 दिवस वेळ आहे। एकदम शांत स्वभावाची गाई आहे आणि पहिल्याच वेताला खाली व्हायला आहे। पहिल्या वेताला हिचं दुधाची कॅपॅसिटी 8 ते 10 लिटरपर्यंत राहील। जास्त पण देऊ शकते, पण सांगताना आपण कॅपॅसिटी सांगतो दुधाची, कारण पहिल्या वेताला किती दूध देईल ही गाय आपण करंट नाही सांगू शकत, पण आपण कॅपॅसिटीच्या तिच्या आकारमानानुसार दूध सांगू शकतो। हिची फायनल किंमत 51,000 रुपये होईल। सांगायला जे 55 येतं, 60 येतं, 70 येतं, पण 51,000 रुपयाला ही फायनल व्यवहार होईल।
ही आपल्या फार्मवरची 9 नंबरची गाई आहे, वेलेली आहे, काबऱ्या गिरमध्ये. एक तिला एक 6वा दिवस आहे आज वेलेलीला. तिला चालू दूध एक 4 ते 4.5 लिटर एका टायमाला दूध भरते. 2 टायमाचं 9 ते 9.5 लिटर दूध चालू आहे. कोणाला जर हिचा दुधाचा व्हिडिओ किंवा समोर जर आले तर पारदर्शकपणे तुम्हाला दूध काढून भेटेल. त्या दुधात थोडा पण काही फरक पडणार नाही. दुधाची कॅपॅसिटीची एक 10 ते 12 लिटरपर्यंत राहील. आत्ता तिचा चालू दूध आहे 9 ते 9.5 लिटरपर्यंत भरते. तिचा कोणाला दुधाचा व्हिडिओ पाहिजे असेल तर पाठवलं जाईल. हिची फायनल किंमत आपण सांगायला 55-60 हजार रुपये सांगतोय, पण फायनल किंमत हिची 51,000 रुपये ठेवेल. ही आपल्या फार्मची 10 नंबरची गाई आहे. ही वेलेली एक 8 दिवस झालेत, पण हिला वासरू नाही. हिचं वासरू एक्सपायर झालेलं आहे. पण आता सध्याला तिला 3 ते 3.5 लिटर एका टायमाला दूध निघतंय आणि एकदम दुधाला शांत आहे. 6 दातच कारवड आहे, पहिल्याच वेताला खाली झालेली आहे. एकदम शांत आहे दुधाला. आणि हिची किंमत आपण 30-35 हजार रुपये सांगतोय, पण शेतकऱ्यांसाठी 25,000 रुपयाला ऑफरमध्ये ही गाय ठेवलेली आहे. आता तिला 5 ते 6 लिटर 2 टायमाचं दूध भेटते. आणि ही गाई जर खाली कारवड जर घ्यायची असेल तरी 25 ते 30 हजार रुपये लागतील. तर त्या भावात आपण गाय देतोय शेतकऱ्यांसाठी. फक्त तिला एक 8 दिवस झालेत वेलेली आणि तिला वासरू नसल्यामुळं ह्या भावात आपण देतोय. ही फार्मवरची 11 नंबरची गाय काबऱ्या गिरमध्ये. हिला वेलेली एक 8 ते 10 दिवस झालेत, पण हिचं पण वासरू एक्सपायर झालेलं आहे. हिला एक 1.5 ते 2 लिटर एका टायमाला दूध निघते. हिची किंमत आपण 21,000 रुपये ठेवलेली आहे. कोणत्या पण शेतकऱ्याला जर कमी दुधाची आणि घरगुती दुधासाठी जर पाहिजे असेल तर एकदम दुधाला एकदम शांत आहे, 4 लिटर 2 टायमाचं दूध देईल. तर हिची फायनल किंमत आपण 21,000 रुपये ठेवलेली आहे. ही 12 नंबरची गाई आपल्या फार्मवरती. एकदम मोठ्या मापाची आणि सगळ्यात फार्ममध्ये सगळ्यात मोठ्या मापाची आणि टॉपमधली गाई आहे. अशी गाई आपल्याकडे महिन्यातून एकदा दोनदाच येते आणि एकदम मोठ्या मापाची आहे. अजून 20 ते 22 दिवस वेळ आहे. जर कोणाला मोठ्या शेतकऱ्यांना जर जास्त दुधाची अपेक्षा असेल किंवा मोठ्या मापाची भावनगर बीड लाईनची टॉपची गाय जर पाहिजे असेल तर ही गाय आपण उपलब्ध केलेली आहे. हिची सांगायला किंमत आपण 1.5 लाख सांगतोय, 1,40 सांगतोय, पण फायनल व्यवहाराचा 1,21,000 रुपयाला होईल. दुधाची कॅपॅसिटीची 14 ते 15 लिटरपर्यंत राहील आणि दुसऱ्याच वेताला आहे. एकच वेत झालेलं आहे या गाईचं. आता हे दुसरं वेत आहे. एकदम मोठ्या मापाची तिची साईज बघू शकता. कानाची साईज, शिंगाची साईज, खाली सडांची साईज. 5 ते 5.5 फुटाची हाईट आहे. लांबीला पण पूर्ण 6 फुटाची लांबी आहे गाईला. एकदम मोठ्या मापामध्ये आहे. कानाची साईज बघा, माथा बघा आणि एकदम गरीब आहे. आपल्या फार्मवरती परवा दिवशी लोड आला होता. ही पहिल्या वेताची गाई होती. ही आपण वाशिमला सेल केलेली आहे. हो, सगळा व्यवहार ऑनलाईन झालेला आहे शेतकऱ्यांचा. आपला सगळा व्यवहार खात्रीशीर असतो. आता ही गाई आज वाशिमला भरून जाणार आहे, पहिल्याच वेताला आहे. हिची आपण सडाची आणि अंगाची 100% गॅरंटी दिलेली आहे शेतकऱ्यांना. ही गाई आपण एक 65,000 रुपयाला सेल केलेली आहे. एकदम शांत स्वभावाची आज ही भरून जाणार आहे. एक ही दुसरी गाई आहे, ही यवतमाळला जाणार आहे. ही गाई आपण 71,000 रुपयाला सेल केलेली आहे. वेलेली आहे गाई. आपल्याकडे आली होती त्यावेळेस गाभणमध्ये होती, आपल्याकडे वेली. आत्ता हिला 6 ते 6.5 लिटर एका टायमाला चिक निघतोय. हिचा पण व्यवहार आपण ऑनलाईनच केलेला आहे यवतमाळला. त्यांना पूर्ण व्हिडिओद्वारे आणि याच्याद्वारे आपण पारदर्शकपणे त्यांना व्हिडिओ कॉल करून याचे दुधाचं खात्री दिलेली आहे. आता सध्याला हिला 6 ते 6.5 लिटर दूध निघतंय. ही आपल्याकडे साईवाल कारवड उपलब्ध होती, 1 महिन्यापासून आपल्याकडं उपलब्ध होती शेतकऱ्यांसाठी. ही पण आपण काल सेल केलेली आहे. जालना भोकरदंड या ठिकाणचे शेतकरी इथं पशुपालक, त्यांना आपण ही साईवाल कारवड सेल केलेली आहे. हिचा व्यवहार आपण 41,000 रुपयाला केलेला आहे. आज ही भरून जाणार आहे. शेतकरी हिचा पण व्यवहार आपण ऑनलाईन पद्धतीनेच केलेला आहे. यांचं फक्त टोकन घेऊन आपण शेतकऱ्यांच्या दारामध्ये गेल्यानंतर बाकीचं पेमेंट आपण घेतो. तर आज आपण पूर्ण स्टॉक बघितलेला आहे जो उपलब्ध आहे. 12 ते 13 गाई सेलसाठी उपलब्ध आहेत. आज नवीन गाडी उतरल्यामुळे 9 गाई उपलब्ध होत्या आणि पहिल्या एक 4 ते 5 गाई उपलब्ध होत्या. जर कोणाला गाई पाहिजे असेल तर खालील दिलेल्या नंबरला संपर्क करा. आणि जर कोणाला ऑनलाईन व्यवहार करायचा असेल तर संपर्क करा. आणि जर कोणाला समोर येऊन जर व्यवहार करायचा असेल तर आपल्या रुद्र डेअरी फार्मचा पत्ता आहे वाळकी अहिल्यानगर, नगर 2 रोडपासून एक 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आहे. जर कोणाला जर लांबून येणारे शेतकरी असतील तर त्यांना आपण नगरमध्ये किंवा मग कुठं फोन जर केला तर त्यांना घेण्याची
आणि राहण्याची आणि खाण्याची सर्व सोय आपल्या फार्मवरती उपलब्ध केलेली आहे. जय श्रीराम.